आम्हा माय लेकींबद्दल काय माहितीये रे तुला? एक काळ गाजवलाय आम्ही दोघींनी, आणि या जगात एका आई आणि मुलीचं जे नातं असतं ना, तसं घट्ट नातं अजून दुसरं कुठलंच नसतं. कळलं? कुठल्या जगात वावरतेस ग तू भैरवी? हा, आणि इतक्या वर्षानंतरही तुझा माज अजून उतरलेला दिसत नाहीये. म्हणजे तू जशी होतीस ना तशीच आहेस, एक नंबरची माजरोडी बाई. आणि तारा, तुझं काय? तू का घेतलं हिला आत? आलेल्या पावलाने माघारी जायला सांगायचंस ना? हो पप्पा, मी सांगितलं होतं त्यांना या घरच्या मालकाची परमिशन घ्या आणि मग या म्हणून, पण ऐकतील त्या भैरवी वधे कशा? करेक्ट आहे. हो आहे, मी भैरवी वझे. आणि आज तुला सांगते, आत्ता तू मला इथून जायला सांगतोयस ना, पण एक लक्षात ठेव, मी पोलिसात जाईन, कोर्टात खेचीन तुला, आकाश पाताळ एक करीन, पण मी माझ्या मुलीला मिळवूनच राहीन. कळलं? इनफ इनफ. हे बघ, मी आता तुझ्या इशाऱ्यांवर नाचणारी बाहुली नाही आहे. सज्ञाने मी, माझं लग्न झालंय आणि माझा निर्णय मी घेऊ शकते. तू आता कोणतीच गोष्ट माझ्यावर लादू नाही शकत. तारा बेटा, हिला सांगून काय उपयोग आहे? हा, ही ऐकणार आहे का? काही उपयोग नाही आहे हिला सांगून. तारा, तारा तुला कळत कसं नाहीये? बघ, एकदा माझ्याकडे बघ. तुझ्याशिवाय एकटी पडली रे बेटा मी, आणि अशीच एकटी राहिली ना तर एक दिवस वेळ लागेल मला. हे बघ, तू परत ती चूक करते. तू पुन्हा स्वतःचा विचार करतेस, माझा नाही करत आहे. मी तुझ्याकडे जरी आले तरी पप्पांचं काय कर? ते तर एकटेच पडतील ना. त्याचं काय आहे? राहील तो एकटा. त्याला काय फरक पडतो ग एकटा राहण्याने? इतकी वर्ष राहिला ना आपल्याशिवाय एकटा. आपल्याला दिलं होतं वाऱ्यावर सोडून. त्याला गरज नाहीये कोणाच्या आधाराची, पण मला आहे. मला तुझी गरज आहे तारा. चल, बॅग भर. आपल्याला इथं अजिबात थांबायचं नाहीये, एक क्षणही थांबायचं नाहीये. आपल्याला आपल्या घरी जायचं. भैरवी, ताराचा हात सोड. नाही सोडणार. आज मी माझ्या मुलीला इथून घेऊन जाईन. बघते तू कसं अडवतोस. हे बघ, तिच्या इच्छेविरुद्ध तू असं काहीही करू शकत नाहीयेस. तिला तुझ्या बरोबर यायचं नाहीये. तारा माझी मुलगी आहे आणि आज ती माझ्या सोबत येईल. तारा चल, चल आपल्याला जायचंय.